आपण बनवतो आहे मस्त आज शेवग्याच्या शेंगांची फ्राय. मस्त फ्राय करायची आपल्याला थोड्याशा सुक्या मसाल्यामध्ये आणि मस्त डांगरची भाजी करायची आपल्याला. एकदम टेस्टी, तोंडाला चव येणारे आणि हेल्दीच आहे. आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा तर फार हेल्दी आहे आणि डांगरची भाजी पण खूप हेल्दी आहे. चला तर बनवूया आपण मस्त आज या 2 भाज्या. तर सुरुवातीला बघा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, भरपूर आहे आणि त्याची सुरुवातीला आपल्याला त्या कापून त्याचे साल काढून घ्यायचे. थोडे थोडे, जास्त नाही काढायचे, थोडे थोडे काढायचे आपल्याला. सगळ्या शेंगा आपल्याला अशाच प्रकारे कापून त्याचे साल काढून घ्यायचे. अशा प्रकारे बघा काढून घ्यायचे आपल्याला थोडे थोडे, म्हणजे ते शेंगा जास्त गाळ पण नाही झाल्या पाहिजे. आता बघा सगळ्या शेंगा आपल्या निवडून झालेल्या आहे. आता एक भांडं घेतलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला टाकून त्या धुवून घ्यायच्या आहे सुरुवातीला. आणि बघा आता आपल्या शेंगा धुवून झालेल्या, इकडे कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून शेंगा मस्त फ्राय करून घ्यायच्या आपल्याला. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला, हळद मीठ टाकून मस्त थोड्या वेळ होऊ द्यायच्या त्या शेंगा, म्हणजे थोड्या शिजल्या जातील आणि मस्त आपल्याला मग त्यानंतर फ्राय करायचे आपल्याला. हळद मीठ टाकून झालेलं आहे बघा. सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला, हळद मीठ तेलामध्ये शेवग्याच्या शेंगा. याचं सूप पण खूप छान होतं, हेल्दी सूप एकदम. लहान मुलांच्या वाढीसाठी तर रोज याचं सूप घेतलं पाहिजे आपण. लहान मुलांची वाढ पटकन होते आणि हेल्दी आहे. सगळ्यांसाठी उपयोगी ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्या. आणि बघा सगळं मिक्स करून घेतलेले आपण शेवग्याच्या शेंगा. आता थोडं पाणी टाकून आपल्याला त्या झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. आणि इकडे बघा मी डांगर घेतलेलं आहे, अर्धा किलो डांगर आहे. ते पण आपल्याला बारीक कापून घ्यायचे, वरचं पण ते काढून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने आणि त्याचे साल पण काढून घ्यायचे आपल्याला. साल ठेवले तरी पण चालतात, पण मी काढून घेतलेले आहे. ते पण बारीक कापून घ्यायचे आपल्याला. आता बघा डांगर आपल्याला असं बारीक कापून घ्यायचं आहे. आता सगळे डांगर आपलं कापून झालेले, ते पण आपल्याला धुवून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये टाकून घ्यायचे बघा. आणि इकडे बघा आता कढईतल्या शेंगा त्या पण आपल्याला मस्त वाफून झालेल्या आहे, पाण्यामध्ये शिजून पण झालेल्या आहे. आता बघा आपल्याला डांगरची भाजी करायची आहे, तर सकाळची घाई असते आपल्याला, तर त्याच्यामुळे पटकन आपण कुकरमध्ये थोड्या वेळच ठेवायचं आणि नंतर झाकण काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये बघा तेल टाकलेलं आहे आणि लसूण आलं टाकलेलं आहे, राई जिरं कढीपत्ता
हे सगळं टाकून झालेलं आहे आपलं. छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि पटकन तयार होतं मग 1-2 मिनटामध्ये. आणि बघा घाईमध्ये आपण हे कुकरमध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले बघा मी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. हळद टाकायचे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्याला. धणे पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून घ्यायचे आणि मस्त तयार करायची आपल्याला डांगरची भाजी एकदम स्वादिष्ट. कोथिंबीर टाकायची आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले, डांगर, टोमॅटो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला. आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला थोडी 1 शिटीच्या आतच आपल्याला कुकर बंद करून द्यायचा आहे. म्हणजे जास्त गाळ नाही झालं पाहिजे आपल्याला डांगर. आता बघा इकडे शेंगा पण आपल्या शेवग्याच्या वाफून झालेल्या आहे. आता कढई ठेवलेली आहे मस्त. ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मस्त सुक्या मसाल्यांमध्ये. तेल टाकलेलं आहे. राई, जिरे टाकून घ्यायचे आपल्याला. आणि आता त्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायचे आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे. धणे, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. तुमच्याकडे आमचूर पावडर असली ती पण टाकू शकता. माझ्याकडे संपलेली होती म्हणून नाही टाकली, नाही तर इतकी टेस्ट येते आमचूर पावडरने. थोडी टाकायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि काय ते आता आपली ह्या शेंगा शिजलेल्याच आहे तर थोडंसंच फक्त 1 मिनटासाठी परतून घ्यायचे मस्त. आणि तयारी मस्त आपल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय केलेल्या. चला आता मस्त एका ताटामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा, डांगरची भाजी आणि पोळी मस्त खाण्यासाठी तयार आहे बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.